नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आता आपण सदोरत्त पेपर 2 ची ब्लूप्रिंट पाहूया। आता तुम्हाला माहिती आहे सेक्शन ए, सेक्शन बी आणि सेक्शन सी असे तीन आपले सेक्शन असतात आपल्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये। सेक्शन ए मध्ये आपले 20 MCQ विचारले जातात पेपर मध्ये, त्यातला एक MCQ 1 मार्काकरिता आपल्या पेपर मध्ये असतो। तर आता बघा, पहिला जो MCQ असणार तो आपला जन उपदंश किंवा मारक व्याधी यावरती आपल्याला पहिला MCQ विचारणार जाणार आहे आपल्या युनिव्हर्सिटी मध्ये। दुसरा असणार तो आपला एन्व्हायरमेंटल हेल्थ, तिसरा असणार आहे डिझास्टर मॅनेजमेंट, चौथा असणार ऑक्युपेशनल हेल्थ, पाचवा जो MCQ असेल तो सोशल हेल्थ अँड सर्व्हिसेस मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, सहावा जो असेल डिसइन्स्पेक्शन या टॉपिक वरती असेल, सातवा असेल जनोपदंश किंवा मारक व्याधीवरती आपल्याला सातवा MCQ पेपर मध्ये विचारला जाईल, आठवा जो असेल मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर हे आपल्याला विचारला जाईल या टॉपिक वरती। जो 9वा MCQ असेल तो आपल्याकडे असेल जनोपदंश किंवा मारक व्याधी यावरती विचारला जाईल। जो 10वा MCQ असेल तो मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर या टॉपिक वरती आपल्याला 10वा MCQ असेल। नंतर 11वा जो टॉपिक असणार वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अँड इंटरनॅशनल हेल्थ एजन्सीज, तर या टॉपिक वरती आपल्याला 11वा MCQ पाहायला मिळेल आपल्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये। 12वा जो एक आपल्याकडे MCQ असणार आहे तो व्हायटल स्टॅटिस्टिक्स यावरती आपल्याला टॉपिक वरती पाहायला मिळेल। 13वा जो MCQ असणार आहे तो हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन या टॉपिक वरती असेल। 14वा जो MCQ असेल तो नॅशनल हेल्थ पॉलिसी या टॉपिक वरती असेल। जो 15वा MCQ असेल तो नॅशनल हेल्थ प्रोग्राम वरती असेल। जो 16वा MCQ असेल तो पुन्हा इथं टॉपिक आला जनोपदंश किंवा मारक व्याधीवरती आपल्याला पेपर मध्ये असेल। जो 17वा MCQ असणार आहे तो व्हायटल स्टॅटिस्टिक्स यावरती आपल्याला पाहायला मिळेल। जो 18वा MCQ असणार तो नॅशनल हेल्थ पॉलिसी या चॅप्टर वरती आपल्याला पाहायला मिळेल। जो 19वा जो MCQ असणार तो नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स या चॅप्टर वरती पाहायला मिळेल। आणि जो 20वा जो MCQ असणार आहे तो जनोपदंश किंवा मारक व्याधीवरती पाहायला मिळेल। आता इन जनरल जर पाहायला गेलं तर यामध्ये कसं म्हटलं काय मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर या टॉपिक वरती तुम्हाला 2 MCQ पाहायला मिळतील। जो जनोपदंश किंवा मारक व्याधी यावर तुम्हाला पेपर मध्ये 5 MCQ असणार आहे। त्यानंतर व्हायटल स्टॅटिस्टिक्स यावरती 2 काय MCQ असणार आहे। त्यासोबत त्यांना पाहायला गेलं तर नॅशनल हेल्थ पॉलिसी यावरती तुम्हाला 2 MCQ असतील। त्यासोबत आणखी जर पाहायला गेलं तर नॅशनल हेल्थ प्रोग्राम यावरती सुद्धा 2 MCQ पाहायला मिळणार आहे। असे टोटल हे किती झाले, हे टोटल 8 आणि हे 5 हे 13 MCQ झाले। आणि उर्वरित जे 7 टॉपिक आहे तर 7 टॉपिक वरती तुम्हाला बाकीचे एक MCQ पाहायला मिळणार आहे। आणि ही कशी आहे आपली न्यू ब्लूप्रिंट आहे स्वस्तरोत्तर पेपर 2 ची, जी आपल्या युनिव्हर्सिटीची एक्झाम मागच्या वर्षी होणार होती त्याच्या उर्वरित काहीतरी 1 महिन्यापूर्वी ही काय आपली ब्लूप्रिंट आली होती, जी आपल्या सिलेबस कॉपीनुसार थोडी वेगळी दिली। अशी पूर्ण ब्लूप्रिंट आहे पेपर 2 ची। आता सेक्शन बी दिला आपल्याला। आता सेक्शन बी मध्ये काय आहे आपल्याला 8 SCQ असतात, जे की आपल्याला 5 मार्कासाठी एक SCQ आपल्या पेपर मध्ये विचारला जातो। आता पहिला जो SCQ असणार आहे आपल्याला पेपर मध्ये जो स्वस्तरोत्तर पेपर 2 होणार आहे त्यामध्ये आपला पहिला SCQ आपल्याला पाहायला मिळेल काय डिझास्टर मॅनेजमेंट वरती पाहायला मिळणार आहे। दुसरा जो SCQ असणार आहे तो ऑक्युपेशनल हेल्थ वरती असणार आहे। तिसरा जो SCQ असणार आहे स्कूल हेल्थ सर्व्हिसेस वरती पाहायला मिळेल आपल्याला। जो चौथा SCQ असेल तो डिसइन्स्पेक्शन वरती पाहायला मिळेल। पाचवा जो असणार SCQ तो WHO अँड IHC या टॉपिक वरती पाहायला मिळेल। जो 6वा आपल्याकडे काय असणार SCQ असणार तो फॅमिली वेलफेअर प्रोग्राम यावरती आपल्याला पाहायला मिळेल। जो 7वा SCQ असणार तो आपल्याला प्रिव्हेंटिव्ह जेरियाट्रिक्स यावरती पाहायला मिळणार आहे। जो 8वा SCQ असणार तो आपल्याकडे हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन या टॉपिक वरती पाहायला मिळणार आहे। असे टोटल आपले 8 SCQ झालेत आता पेपर 2 स्वस्तरोत्तरचे। आता आपण LQ बघूया। आता पेपर मध्ये आपल्या सेक्शन सी मध्ये 4 LQ असतात, त्यामध्ये 10 मार्काला एक LQ आपल्या पेपर मध्ये विचारला जातो। आता पहिला जो LQ असणार आपल्या पेपर 2 ला स्वस्तरोत्तर करता जनोपदंश किंवा मारक व्याधीवरती तुम्हाला पहिला LQ पाहायला मिळणार आहे। दुसरा LQ असणार एन्व्हायरमेंटल हेल्थ वरती असणार आहे। तिसरा असणार प्रायमरी हेल्थ केअर आणि चौथा असणार नॅशनल हेल्थ प्रोग्राम यावरती तुम्हाला 4 LQ पेपर मध्ये पाहायला मिळणार आहे। असं टोटल आपलं स्वस्तरोत्तरची टोटल पेपर 2 ची आपण ब्लूप्रिंट पाहिली आणि नवी ब्लूप्रिंट आहे ॲज पर NCISM नुसार जी आपल्याला आता मागच्या एक्झामच्या वेळेस आलेली होती। तर ही थोडी काही आपल्या सिलेबस कॉपीनुसार थोडी काही वेगळी अशी ब्लूप्रिंट आहे, तुम्हाला जसे जसे लिहून घ्यायची आणि याचा अभ्यास करायचा आहे। अशाच प्रकारे आपल्या पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन वगैरे विचारले जातात। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।